नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। वाहन चोरीच्या अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडताना आपण पाहतो। मात्र साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे चक्क एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाचं वाहनच चोरून नेल्याची घटना घडल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। पिंपळनेर बस स्थानकावरून मार्ग तपासणी पथकाची टाटा सुमो रात्री 12 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने येथे एकच खळबळ उडाली। साक्री आगाराच्या एका बस चालकाच्या सतर्कतेमुळे सदर टाटा सुमो जवळच असलेल्या आमळे गावाजवळ सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। ह्या घटनेचे सविस्तर वृत्त असे। राज्य परिवहन महामंडळाचे मार्ग तपासणी पथक वाहतूक निरीक्षक अक्षय देवरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शांतीलाल पवार आणि चालक JD चौधरी ही आपल्या पथकाची टाटा सुमो गोल्ड क्रमांक MH06 BM 1325 या गाडीने दिवसभर तपासणी करून पिंपळनेर बस स्थानकावर मुक्कामासाठी आले होते। त्यांनी आपली टाटा सुमो पिंपळनेर बस स्थानकाच्या रेस्ट हाऊस समोर लावली आणि ते रात्री आराम करण्यासाठी गेले। पहाटे 3 वाजेला त्यांचा चालक चौधरी यांनी बाहेरून पाहणी केली असता त्यांचे वाहन संबंधित ठिकाणी दिसून आले नाही। त्यांनी तातडीने बस स्टँड परिसरामध्ये चौकशी केली, मात्र त्यांना गाडी भेटली नाही। त्यांनी वाहतूक नियंत्रक इम्रान सय्यद यांना बोलावले आणि या ठिकाणी लावलेली गाडी कुठे गेली यासाठी CCTV फुटेज पाहिले असता रात्री 12:10 कोणीतरी अज्ञात चोरट्याने हे वाहन या ठिकाणावरून पसार केले होते। त्यानंतर इम्रान सय्यद यांनी साक्री आगार प्रमुख सुनील महाले यांच्याशी संपर्क साधला। सुनील महाले पहाटे लगेच पिंपळनेर येथे दाखल झाले। त्यांनी पिंपळनेर पोलिसांना घटनेची खबर दिली। त्याचवेळी पिंपळनेर येथून पिंपळनेर साक्री ही बस पिंपळपाडा, डवण्यापाडा, लोहारदोडी, आमळे, कोंडाईबारी मार्गे चालक मनोहर दादाजी भदाने घेऊन जात असताना त्यांना सदर वाहन दिसले। त्यांनी ह्या जागेच्या दुसऱ्या गाडीचा चालक संजय महाले यांच्याही निदर्शनास ही गाडी आल्याचे सांगितले। त्यांनी पिंपळनेर येथील नियंत्रक इम्रान सय्यद व आगार प्रमुख सुनील महाले यांना कळवले। त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली। माहिती मिळाल्याबरोबर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे API किरण बर्गे यांनी 3 पथक तयार करून दहिवेल, कोंडाईबारी, चरणमाळ, धनेरामळेकडे रवाना केले। घटना घडल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी 5 तासाच्या आत आमळे येथील लोहारदोडीकडे सदर चोराने ही गाडी पळवण्याचा प्रयत्न केला। मात्र API किरण बर्गे, PSI विजय चौरे यांनी शिताफीने गाडी आणि आरोपीला जेरबंद केले। सदर चोराची चौकशी सुरू असून त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे। मात्र चोरट्याने शासकीय वाहन पळवल्यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। अक्कलकोट कल्याण उजळवणी ना त्याच्यामध्ये बदलून घ्या। श्रीरामपूर ड्रायव्हर आपला लगेच लाईट नंतर मारते।
9 डिसेंबर 2025 रोजी रापक खाते वाहन क्रमांक 1325 घेऊन चालक श्री जगदीश चौधरी, वाहतूक निरीक्षक श्री अक्षय देवरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शांतीलाल पवार हे पिंपळनेर या ठिकाणी पिंपळनेर बस स्थानक या ठिकाणी रात्रवस्ती मुक्कामा करता आले असता त्यांच्या ताब्यातील वाहन हे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12:12 चोरीस नेले. सदरील वाहन चोरीस नेल्यामुळे आम्ही पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवण्याकरता आलेलो आहोत.